मुंबईवर टीबीचे संकट घोंगावत असल्याचं समोर आलेलं आहे. प्रजा फाउंडेशननं मुंबईचा आरोग्यविषयक अहवाल सादर केलेला आहे आणि त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. हा अहवाल नेमका काय आहे तो पुन्हा एकदा पहा आणि आपल्याला ही चर्चा पुढे अशी सुरू ठेवायची. तो आता तुमच्या घरापर्यंत पोहोचलाय. दर दिवशी 19 मुंबईकरांचा तो बळी घेतोय. देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत तो झपाट्यानं पाय पसरू लागलाय. मुंबापुरीला त्यानं विळखा घातलाय. तो हळूहळू पसरतो. मुंबईकरांनो, तुम्हाला कळूनही येणार नाही म्हणून या बातमीकडे लक्ष द्या. टीबी दर दिवशी 19 मुंबईकरांचे प्राण घेतोय. सामाजिक संस्था प्रजा फाउंडेशननं जारी केलेले हे आकडे खरे असतील तर मुंबईकरांनो, तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार दर दिवशी टीबीनं 19 मुंबईकरांचा मृत्यू होतो. दरवर्षी टीबी 6,688 मुंबईकरांचा बळी घेतोय. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 32% महिलांचा तर 68% पुरुषांचा समावेश आहे. प्रजा फाउंडेशनच्या रिपोर्टनुसार टीबीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये. मुंबई महापालिका दरवर्षी 218 कोटी रुपये आरोग्य विभागावर खर्च करते, पण टीबी थांबवण्यात अपयश येतंय. 2015 आणि 16 मध्ये टीबीचे सर्वात जास्त म्हणजेच 1422 रुग्ण कुर्ला चुनाभट्टी परिसरात आढळून आले, तर वांद्रे सांताक्रूज परिसरात 532 लोकांना टीबीनं ग्रासलंय. विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये ही संख्या 491 आहे. प्रजा फाउंडेशनचे हे आकडे पालिका अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार आहेत. पालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांच्या डोळ्यावरची झापट काढणार आहेत. नेत्यांनो, टीबी मुंबईत पसरतोय. वेळेवरच उपाययोजना करा, नाहीतर हा टीबी मुंबईला आपल्या विळख्यात घेईल. सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई. आपल्यासोबत प्रजा फाउंडेशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर मिलिंद म्हस्के आहेत आणि शिवाय कुपर रुग्णालयाचे टीबी विभाग प्रमुख डॉक्टर आगम वोरा आहेत. मी आता डॉक्टर वोरा यांच्याकडे जाते. डॉक्टर वोरा, जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी मी म्हटलेलं होतं की आता अहवाल तर समोर आलेला आहे, धक्कादायक तर म्हणावा लागेलच, कारण दिवसाला 19 लोकांचा मृत्यू होतोय. पालिकेकडून कशा पद्धतीनं जनजागृती केली गेली पाहिजे, कशा पद्धतीने होतीये आणि सध्याची परिस्थिती काय ते आपण म्हस्के यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पुन्हा एकदा तोच प्रश्न की आता जर मुंबईचं आपण लाईफस्टाईल पाहिलं तर घरातून बाहेर पडणं तर महत्त्वाचं आहे. रेल्वेने प्रवास केला जातो, बसने प्रवास केला जातो, टॅक्सीने, रिक्षाने प्रवास केला जातो. लोकांची गर्दी प्रचंड असते. जर समजा मला खोकला झाला असेल तर आता मुली स्कार्फ वापरायला सुरुवात केलेली आहे. पण तो स्कार्फ वापरण्यामागची वेगवेगळी कारणं सुद्धा असतात. चेहरा खराब होऊ नये, धूळ माती जाऊ नये म्हणून. पण जर एखाद वेळेला अशा गर्दीमधून जर प्रवास करायचा असेल तर नेमकी कशा पद्धतीने काळजी घेतली गेली पाहिजे? कारण मुली तर स्कार्फ वापरतात, मात्र मुलं जे ते वापरत नाहीत. मग त्यांनी काळजी कशी घ्यावी? दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन अगेन. पण बिफोर मी तुम्हाला हे सांगू, मला थोडा डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. BMC मध्ये फार ॲक्टिव्ह स्टेप्स घेतले ऑलरेडी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सांगितलं की आपण जास्त प्रॉपर स्टेप नाही घेतले आहे काय, नो, आय थिंक वी हॅव टेकन इनफ स्टेप्स. तुम्ही पाहत असताल की रिक्षाचे मागे पण लिहिलं आहे, ते बसच्या खाली लिहिलं है. इट इज़ अवेलेबल ऑन यूट्यूब, इट इज़ अवेलेबल ऑन मीडिया. आप टीवी का इतना अच्छा प्रोग्राम कर रहे हो. कितनी सारी ऐड हम देखते हैं कि न्यूज़पेपर के अंदर आती है कि अगर आपको इस तरह की तकलीफ है तो यू गो एंड मीट. मतलब व्हाट मोर कैन यू एक्सपेक्ट? अगर ये लोग सुनना नहीं चाहे, समझना नहीं चाहे तो हम उससे ज़्यादा क्या कर सकते हैं? जहाँ तक कॉफ का सवाल है, टीबी स्प्रेड्स बाय कॉफ. अगर हम खांसी करते वक्त प्रॉपर प्रिकॉशन ना ले तो टीबी स्प्रेड हो सकता है. एंड टीबी स्प्रेड होके आपके बदन में अगर टीबी के जंतू आ गए, दैट डजंट मीन की आपको टीबी झाला आहे. ते इन्फेक्शन झालं आणि डिझीज ते दोन वेगळी गोष्ट आहे. जेव्हा मी तुम्हाला HIV एक्झाम्पल देऊ तर कोणाला HIV व्हायरसचे इन्फेक्शन होणं आणि एड्स बिमारी होणे ते दोघी वेगळं गोष्ट आहे. म्हणजे जस्ट टीबीचे बेसिले तुमच्या शरीरात गेलं म्हणजे तुम्हाला टीबी झालं असं नाही आहे. जेव्हा तुमची इम्युनिटी बरी असतात तर ते टीबी फक्त 10% लोकांना होतं. म्हणजे 100 जणांना जेव्हा टीबीचे इन्फेक्शन छातीमध्ये गेलं आणि लंगमध्ये प्रसरलं, लंगमध्ये मतलब सेटल झालं, तर डिजीज व्हायला फक्त 10% लोकांना होतं. आणि ते डिपेंड्स वेदर उनकी इम्युनिटी कैसी है, उनका स्मोकिंग स्टेटस कैसा है, एक्सेट्रा. नाउ कॉफ प्रिकॉशन एव्हरीबडी हॅज टू टेक. टीबी असेल की नाही असेल, जेव्हा तुम्हाला खोकला आला तर तुम्ही असंच खोकू नाही शकता. ते एक सिम्पल हायजीन आहे. बरोबर. फक्त कॉफसाठी काय म्हणजे आणि कोई पण आजार असेल तर तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि
ते कम्युनिटीमध्ये स्प्रेड नाही व्हायला पाहिजे त्याची पण काळजी घ्यायची आहे. ते सिम्पल प्रोटेक्शन, सिम्पल कव्हरिंग ऑफ युअर फेस अँड इकडे एवढे काही थुकायचं नाही, तेव्हा जेव्हा आपण प्रॅक्टिस चालू केली तरीसुद्धा आपण TBला एक मेजर प्रमाणाने कंट्रोल करू शकतो. बरोबर. डॉक्टर, प्रत्येक आजार म्हटलं किंवा काही आपल्याला सुरुवातीचे सिम्पटम्स म्हटलं तर महत्त्वाचं असतं ते खानपान. म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत. आता पावसाळ्याचा असा सीझन आहे की थंडी जास्त वाजते, पावसामध्ये हात पाय भिजलेले असतात, स्वच्छता जास्त ठेवणं फार गरजेचं असतं. म्हणजे क्लिनिंग वगैरे जास्त ठेवणं, घरात ठेवणं, स्वतःच्या शरीराची तेवढी स्वच्छता ठेवणं फार गरजेचं असतं. TBच्या पेशंट्सनी आहार जो आहे तो स्वतःचा कशा पद्धतीनं ठेवावा? Good food is the cornerstone or most important part for every disease. ओके. फक्त TB सारखा नाही, म्हणजे तुम्हाला स्वाईन फ्लू झालाय की तुम्हाला केवढी सारी बिमारी फक्त तुमचे न्यूट्रिशन बरा असताना आपण कंट्रोलमध्ये करू शकतो आणि हरीकमध्ये ट्रीटमेंटची गरज नाही. मेनली ते व्हायरल डिसऑर्डरसाठी मी म्हणतोय. तो सारखंच TB पेशंटांना प्रॉपर प्रोटीन डाएटमध्ये घ्यायला पाहिजे आणि जेव्हा त्यांचे वजन कमी जायला बंद झालं तर TB आपोआप कंट्रोलमध्ये येतो. द बेस्ट वे टू कंट्रोल TB इन कम्युनिटी इज टू ट्रीट TB पेशंट. म्हणजे ज्याला पण TB आहे की ज्याला पण खोकला की ते जास्त चाललं आहे त्याने TBची इन्व्हेस्टिगेशन करावी आणि जेव्हा TBच्या कळलं त्याने TBची ट्रीटमेंट पूर्ण करावी. तर प्रॉब्लेम विथ TB ट्रीटमेंट ते लांब चालतं. TBची ट्रीटमेंट 6 महिन्याची आहे, 9 महिन्याची आहे, वर्षची आहे, 2 वर्षची आहे. तर जेव्हा पेशंटला बरं वाटतं तेव्हा ते ट्रीटमेंट सोडून देतात. जे ट्रीटमेंट सोडून दिलं म्हणजे त्याला भारी स्टेजच्या TB होणार थोड्या वेळाने. तर ते लोकांना आपण कम्युनिटीमध्ये मोटिवेट करायला पाहिजे आणि पूर्ण ट्रीटमेंट त्यांनी केली पाहिजे त्याचं आपण ध्यान ठेवावं. हे सिस्टम BMCमध्ये फार चांगली आहे. जेव्हा एक पेशंटला तुम्ही एनरोल केला TB प्रोग्राममध्ये तर त्यांना पूर्ण 6 मंथ्सची ट्रीटमेंटचा एक बॉक्स दिला जातो आणि ते सुपरवाइज फॉर्माने दिला जातो. म्हणजे एक TB वर्कर जे आहे ते त्यांच्या काळजी घेतो आणि तो एक रेकॉर्ड ठेवतो की ती पेशंटने कशी ट्रीटमेंट घेतली आहे. आय थिंक हे सिस्टम प्रायव्हेटमध्ये नाही आहे, हे BMCमध्येच आहे. मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो आणि कोणाला आवडत नाही जेव्हा तुम्ही फोन करून सांगितलं की तुम्ही तुमची TBची ट्रीटमेंट घेतली काय. आणि वेन इट कम्स टू BMC देर इज अ प्रॉपर सिस्टम इन प्लेस की जो हे लोकांना मोटिवेट करतो. तर मला वाटतं की पूर्ण TBची ट्रीटमेंट जेव्हा आपण केली ते पण एक फार मोठा स्टेप आहे TBच्या फैलावा बरोबर. आणि अटकाने के लिए. BMC कडून त्या पद्धतीनं काळजी सुद्धा तशी घेतली जाते असं तुमचं म्हणणं आहे. Yes. आपल्याकडे काही शेवटची मिनिटं आहे त्याच्यामुळे मला मस्के यांच्याकडे जायचंय. मस्केजी, हा अहवाल तर तुम्ही सादर केलेला आहे. मी जसं मगासपासून सातत्यानं सांगते की धक्कादायक अहवाल, ज्या वेळेला ही आकडेवारी समोर आली नक्कीच धक्कादायक होती. मात्र आता हा अहवाल समोर आल्यानंतर तुमच्याकडून कशा पद्धतीने उपाययोजना, पुढचं पाऊल टाकलं जात आहे, अत्यंत थोडक्या शब्दात? आम्ही हा अहवाल पहिलं तर सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळे नेते मंडळींना शेअर करतो. त्याचबरोबर जे वेगवेगळ्या संस्था ह्या विषयावर काम करतात त्यांच्याशी शेअर केलं. मगाशी जसं डॉक्टर साहेब एक मुद्दा बोलले की BMCमध्ये चांगली यंत्रणा आहे फॉलोअपची. मी मगाशी ते सांगतो की BMCमध्ये जो डेटा आहे तो फक्त 1351 पेशंट्सचा डेटा होता मागच्या वर्षीचा, म्हणजे त्यांचे मृत्यू झाले आणि 7000 लोकांना ॲक्च्युली कारण आलेलं त्यांच्या सर्टिफिकेटमध्ये की त्यांना TBने मृत्यू झाला. तर तिथं जो गॅप आहे तो प्रायव्हेटकडे जातो आहे. त्या गॅपला टार्गेट करणं ही तेवढंच गरजेचं जेवढं 1351 लोकांना टार्गेट करणं गरजेचं होतं. म्हणजे जर पर्सेंटेजच्या वेळा बघा तर आपण 30% लोकांना रीच करतोय, 70% उरलेल्या लोकांना रीच करत नाहीत. BMC ही पब्लिक हेल्थ यंत्रणा चालवते, ती फक्त हॉस्पिटल्स आणि डिस्पेन्स चालवत नाही आहेत मुंबईतले. ते 2 वेगळे फंक्शन्स आहेत. तर ते पब्लिक हेल्थ फंक्शनमध्ये त्यांनी सगळ्या 7000 लोकांना रीच करणं गरजेचं होतं. ते रीच करू शकले नाही आणि हा मुद्दा मेन ह्या अहवालातून निघून येतोय. BMCने आणि स्टेट गव्हर्नमेंटने त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की आपण कसं सगळं 100% पॉप्युलेशनला रीच करू शकू. जर आपण रीच करू शकलो तर नक्कीच हा आजार आपण काढू शकू. इफ आपण सिग्नेटरीज ऑफ इरॅडिनेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचं आणि त्या गोलमध्ये आपण बोललो की आपण TBला इरॅडिकेट करणार आहोत 2030पर्यंत. त्या दृष्टीने आपण पावलं घेणं खूप आता गरजेचं झालं आहे. नक्कीच. TBचा विळखा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मात्र घाबरण्याची गरज नाही आहे. जसं आता डॉक्टर वोरा यांनी सांगितलेलं आहे की BMCमध्ये खूप चांगली यंत्रणा आहे. जो अहवाल प्रजा फाउंडेशननं समोर आणलेला आहे ती धक्कादायक माहिती की दररोज 19 लोकांचा मृत्यू होतो. मात्र थोडीशी काळजी घेतली तर या सर्वांवर मात करता येऊ शकते. ती काळजी आपण स्वतःपासूनच घ्यायला सुरुवात केली पाहिजे. डॉक्टर तर असतात आपली ट्रीटमेंट करून घेण्यासाठी. जसं आता वोरा यांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर वोरांनी, की BMCमध्ये गेलं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे आहे ते तुमची चांगली ट्रीटमेंट केली जाते, एक फॉलोअप चांगला घेतला जातो. कुठेतरी आता प्रजा फाउंडेशनचं असं म्हणणं आहे की एक मोठ्या वर्गापर्यंत 100% लोकांपर्यंत BMC जी आहे ती पोहोचत नाही. आम्हाला कोणावरही बोट ठेवायचं नाहीये किंवा ही यंत्रणा काम करते, ही यंत्रणा काम करत नाहीये असं आमचं म्हणणं नाहीये. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मुंबईला TBचा विळखा वाढतोय आणि हा TBचा विळखा
कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याला आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. ट्रीटमेंट घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. 4 लोकांमध्ये जाताना, प्रवास करताना स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. कारण जर आपण सुदृढ असू, आपण जर व्यवस्थित असू, तर समाज जो आहे तो चांगला राहू शकतो. तुम्ही दोन्ही मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला, तुम्ही तुमची मतं मांडलीत, खूप चांगला मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. वेळेचं बंधन असल्यामुळे ही चर्चा आपल्याला इथेच थांबावी लागते. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.